रविवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी रेल्वेखाली आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या शरीराचे शवविच्छेदन करण्यासाठी संबंधित मयत व्यक्तीचे नातेवाईक भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेऊन आले असता या ठिकाणी कोणीही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने संबंधित मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना बराच वेळ ताटकळत बसावे लागले। त्यानंतर रात्री उशिरा आलेल्या वैद्यकीय अधिकारी व संबंधित नातेवाईकांमध्ये तूतू मैमय झाल्याने तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले होते। घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की रविवारी रात्री बुरुंगवाडीतील एका व्यक्तीने रेल्वेखाली आत्महत्या केली। त्यानंतर रेल्वे पोलीस व संबंधित मयताच्या नातेवाईक यांनी सदर मृतदेह भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदन करण्यासाठी आणला, परंतु या ठिकाणी एकही डॉक्टर नसल्याने कोणाकडून शवविच्छेदन करायचे असा प्रश्न नागरिक व नातेवाईकांना पडला। यातील काही ग्रामस्थांनी व नातेवाईकांनी संबंधित डॉक्टर व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना वारंवार फोन केले, परंतु 3 तास झाले तरी इकडे कोणीही फिरकले नाही। त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी शवविच्छेदन न करता सदर मृतदेहाचे आरोग्य केंद्राबाहेरच अंत्यसंस्कार करण्याचा निर्धार केला। काही जाणकार व्यक्तींनी याबाबत संबंधितांना रोखून धरून आरोग्य अधिकारी येत आहेत, काही वेळ वाट पाहूया असे सांगितले। त्यानंतर मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर रागिनी पवार या ठिकाणी आल्या। त्यावेळी संतप्त झालेल्या नागरिक व नातेवाईकांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला। यावेळी डॉक्टर रागिनी पवार यांनी माझी ड्युटी नाही असे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यावेळी नातेवाईकांनी तुमची ड्युटी नाही तर तुम्ही आतमध्ये जाऊ नका असे सुनावले। त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते यांनी नातेवाईक व वैद्यकीय अधिकारी यांना समजावून सांगत शवविच्छेदन करण्याची विनंती केली। त्यानंतर शवविच्छेदन प्रक्रिया सुरू करण्यात आली। याच दिवशी सकाळी सुद्धा खटाव येथील मारहाण प्रकरणातील बेशुद्ध अवस्थेतील रुग्ण उपचाराविना डॉक्टर नसल्यामुळे बराच वेळ ताटकळत ठेवण्यात आला होता। त्यानंतर डॉक्टर अविनाश पाटील यांनी येऊन त्याच्यावर प्राथमिक उपचार केले व पुढील उपचारासाठी सांगलीला पाठवले। शवविच्छेदन करण्यासाठी आणलेल्या मयत व्यक्तीच्या नातेवाईकांनी अनेक वेळा फोन करून देखील आरोग्य केंद्रामध्ये कोणताही वैद्यकीय अधिकारी तात्काळ दाखल झाले नाहीत। भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 19 गावे येतात। कोणत्या ना कोणत्या गावांमध्ये वारंवार विविध घटना घडत असतात। त्यावेळेला गंभीर स्वरूपाचे पेशंट प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणले जातात, परंतु प्रत्येक वेळी डॉक्टरांना वारंवार फोन केल्याशिवाय येथे कोणीच उपलब्ध होत नाही। म्हणजे भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्र रामभरोसे झाले आहे का काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे। त्याचबरोबर रात्रीच्या वेळी अनेक वेळा या ठिकाणी कोणीही वैद्यकीय अधिकारी सेवा बजावताना दिसून येत नाहीत। फोन केल्यानंतरच संबंधित आरोग्य विभागाचे संबंधित वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी येतात। त्यामुळे सेवा बजावताना आपल्या कामांमध्ये कामचुकारपणा करणाऱ्या या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी व दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे। काय पद्धत आहे तुमची राव? अहो गावात आमच्या गावात बघा माणसं थांबले, तुम्ही राव निवांत झोपलाय, ड्युटी कोण आहे काय करायचं आम्ही? माझं पाटील डॉक्टर काय सांगू नका, तुम्ही काय सांगता आम्हाला? काय समजलं सा? काय ड्युटी कोणाची आहे? पाटील डॉक्टरांचे माझ्याकडे तिथलं चार्ज नाही, मी सीएचओ म्हणून। मग तुम्ही येऊ नका हा? तुमचं चालतंय का? कसल्या अंदाज तुम्ही कारभार तुमचा? कसला अंदाज तुम्ही कारभार? गव्हर्नमेंट सर्व्हिसला माझा भाव आहे, तुमची ड्युटी लागलेली पत्रक माझ्याकडे आहे। ऐका ऐका ड्युटी कोणी लावली ऐका तुमची तुम्ही जाऊ नका, जायचं नाही, करायचं की नाही? बघा राहू दे, करायचं नाही, आमचं करायचं नाही, नाही करायचं, आमचं नाही करायचं काय, जाऊ दे बघू आमच्या गावात याला बोलवून झालं इथं काय इथं आम्ही करतो, तुम्ही काय करू नका, जाऊ दे। माझं पाटील डॉक्टर काय सांगू नका, तुम्ही काय सांगता आम्हाला? काय समजलं सा? काय ड्युटी कोणाची आहे? पाटील डॉक्टरांचे माझ्याकडे तिथलं चार्ज नाही, मी सीएचओ म्हणून। मग तुम्ही येऊ नका हे बघा क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत कांबळे। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।